लोकसभा निवडणुकीच्या नंतर राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावरती पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप होतोय। त्यांना पक्षामधून काढून टाकण्याची सुद्धा मागणी होती आहे। आता आनंदराव अडसूळ गजानन कीर्तिकर यांच्या समर्थनासाठी समोर आले आहेत। आनंदराव अडसूळांनी शिशिर शिंदेंसह भाजपला खडेबोलही सुनावले आहेत। आयकर समजा जिंकला काय हरला काय त्याच्यात माझा काय दोष। शिशिर शिंदे होईच शिंदे तू कुठून आलास होतास कुठे त्याला काय अधिकार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत वादाचे फटाके फुटू लागलेत। मतदान संपताच मतभेद उघड होतायत, नेते आपापसातच भिडतायत। या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत खासदार गजानन कीर्तिकर। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप गजानन कीर्तिकरांवर होतोय। त्यामुळे शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहून कीर्तिकरांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे। मात्र दुसरीकडे आनंदराव अडसूळ गजानन कीर्तिकरांच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेत। आयकर समजा जिंकला काय हरला काय त्याच्यात माझा काय दोष। 4 जूनला अमोल कीर्तिकर जिंकले तर तुम्हाला एक पिता म्हणून आवडेल का? नक्कीच आवडेल। 48 ठिकाणी कोण हरणार आणि कोण जिंकणार त्याच्यामुळे कोणाला तरी आनंद होणार, कोणाला तरी वाईट वाटणार, ह्याच्या पलीकडे काय होणार। गजाभाऊंनी जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली, मला चीड आली। आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत। खरं चुकीचं काय मला काही कळलेलं नाही त्याच्यामध्ये। मला खंत वाटते, मी मुलगा असून त्याचा प्रचार करत नाही। खंत वाटणं हे पण गुण आहे। शिशिर शिंदेसारख्या नेत्याने असं पत्र लिहिणं किती योग्य वाटतं तुम्हाला? का शिशिर शिंदे होईच शिंदे शिशिर शिंदे हा नक्की कोण? तू कुठून आलास होतास कुठे? शिवसेनेत मनसेमधून पुन्हा शिवसेनेत, ते या शिवसेनेमध्ये त्याला काय अधिकार आहे। शिवसेनेतील फुटीनंतर खासदार गजानन कीर्तिकरांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली, तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरेंसोबतच राहिले। पक्षनिष्ठेचं बक्षीस म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेनं अमोल कीर्तिकरांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार रवींद्र वायकरांना मैदानात उतरवलं। मात्र पुत्रप्रेमामुळे गजानन कीर्तिकरांनी महायुतीच्या धर्माचं पालन केलं नसल्याचं बोललं जात आहे। महायुतीतल्या उमेदवाराला निवडून आणणं, देणं, त्यासाठी उभं राहणं हे महायुतीतल्या सर्व पक्षांचं कामच आहे। गजानन कीर्तिकर यांचं विधान आणि त्या आधारावर त्यांनी घेतलेली भूमिका ही महायुतीच्या युती धर्माला छेद देणारी आहे। आम्ही त्याचा निषेध करतो, त्याचा विरोध करतो। दुसरा मुद्दा, त्यांच्यावरच्या कारवाईचा विषय हा महायुतीतला शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असला तरी तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। असा प्रसंग महाभारतामध्ये सुद्धा आलेला होता आणि अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य हे खाली ठेवलेलं होतं। श्रीकृष्णाने त्यांना समजावून सांगितलं, भगवान श्रीकृष्णाने, की ज्या वेळेला समोरचा मनुष्य युद्धामध्ये तुमच्या समोर उभा राहतो त्यावेळेला तो तुमचा नातलग नाही, तो तुमचा पिता नाही, तो तुमचा पुत्र नाही। माझी खात्री आहे की त्यांनी तिथली संघटना बांधवण्यासाठी मनापासून कष्ट घेतले, जे मी स्वतः बघितलेले आहे। त्याच्यामुळे एखाद्या वेळेला असं घडलं असेल, ते काय स्वतःहून त्यांनी उघड प्रचार केलेला नाही। कदाचित जर शांत राहिलेले असतील तर आता इलेक्शन संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय संपवणं हे पक्षाच्या हिताचं आहे। क्षणभर जर आपण असं म्हटलं की खरंच त्यांनी जर काही थोडं मदत केली असेल, एका घरात आम्ही राहतो आहोत आणि आपणच त्या मुलाला जन्म दिला, आपलं वय झालं, खऱ्या अर्थाने वारसा का नाही, त्याला आपण सगळं द्यायचा प्रयत्न करतो। तर ज्यावेळी त्यांना जाणवलं असेल की आता उभा राहिलायच, जरी आमचे तात्विक वाद असले तरी पण त्यांना मदत केली गेली पाहिजे असं वाटलं असेल तर ते चूक नाही आहे। केली की नाही मला सांगता येणार नाही, परंतु ते काही चूक आहे असंही म्हणता येणार नाही। विशेष म्हणजे महायुतीत असलेल्या आनंदराव अडसूळांनी महाविकास आघाडीचं कौतुक केलंय। राज्यात विरोधकांनी चांगली एकजूट दाखवल्याचं म्हणत महायुतीला घरचा आहेरच दिलाय। इतकंच नव्हे तर निवडणुकीत मविया चांगली कामगिरी करेल असा दावा देखील अडसूळांनी केलाय। कारण एकूण जे आपण वातावरण बघतोय संपूर्ण राज्यातलं आणि किंबहुना देशातलं, ते वातावरण आहे हे आपल्याला पहिल्यांदा स्वीकारावं लागेल।
कारण चांगली गोष्ट आहे की विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केलेली आहे आणि एकमेकाला हातात हात घालून खरं काम करतायत. विरोधकांच्या एकजुटीचा महायुतीला फटका नक्की बसेल? थोडाफार बसेल, नक्की बसेल. आनंदराव अडसुळांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं मला वाटतं चूक आहे. त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून इतर पक्षाने चांगलं काम केलं, मग ते अमरावतीमध्ये केलं, या सर्व गोष्टीला अर्थ नाही. पक्षाची भूमिका घेऊन आपल्याला जर चालायचं असेल तर आपण पक्षाच्याच भूमिकेला पुढं घेऊन जायचं काम हे नेत्यांचं असतं. म्हणून मला त्यांच्या जो वक्तव्य केलं त्याबद्दल मी खरं तर आम्हाला सर्वांनाच थोडासा त्याचा खेद आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शिवसेना विभागली गेली आहे. मात्र खरी शिवसेना कोणती याचा फैसला जनतेच्या न्यायालयात 4 जूनला होणार आहे. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, मतदार कुणाच्या पारड्यात मतं टाकणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. अशातच आधी गजानन कीर्तीकर आणि आता आनंदराव अडसूळ हे मवियाचं कौतुक का करतायत? या ज्येष्ठ नेत्यांना कसली चाहूल लागलीये का? हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.